मला चांगलं आठवतं ज्या वर्षी आम्ही 7 थर लावले, मला चांगला अनुभव आहे त्या गोष्टीचा की मी सकाळी घरी निघताना बाबांना सांगून निघालेलो, साईबाबांना, की बाबा आज तुम्ही लाज राखा. त्यांनी ती लाज राखली, सक्सेस केला. पुण्याला जो रिस्पेक्ट आहे ना गोविंद्याला, तो मुंबईमध्ये कुठेच नाही. मुंबईमध्ये मोठ्या गोविंद्यांना रिस्पेक्ट आहे. आज तुम्हाला सांगतो ना, मुंबईमध्ये 5 थर तुम्ही जर घेऊन गेलात ना, तर तुम्हाला 10व्या नंबरवरती उभं करतील. म्हणजे बाबा याचे 5 थर आहेत ना, याला थांबव जरा. पण मोठ्या गोविंदांना, पण पुण्याला ना तुम्ही तसं काय वर्ल्ड कप जिंकून आलात तुम्ही. पुण्याला तसा रिस्पेक्ट आहे. आयोजक लेडीजचे 5 थर उभे करू शकतो, जेंट्सचे 5 थर उभे करू शकत नाही. छोट्या गोविंदांना 5 थराला प्राधान्य नाहीये आणि मुंबईसारख्या एरियामध्ये तर नाहीच आहे. त्यासाठी आयोजकांचा एवढं की सगळ्यांना रिस्पेक्ट, म्हणजे गोविंदा आहे 2 दिवसामध्ये उभा राहत नाही. भाई शेडे घालायचा जॉईन केलेत का? बोल बोल बजरंग बली की जय. नमस्कार. साईनाथ गोविंदा पथक कोकणनगर चेंबूर. दादा परिचय सांगा थोडासा आपला. माझं नाव मितेश जाधव. साईनाथ गोविंद पथक 2013 पासून आपली परंपरा चालू ठेवलेली आहे. 7 थर नाही तर 5 थर, बरोबर. पण आपली परंपरा चालू ठेवलेली आहे. आम्ही मुंबईला सलामी देऊन आम्ही थेट पुण्यापर्यंत पण जातो. अच्छा, पुण्याला पण जातो. आम्ही. काय विशेष असतं? आणि एक म्हणतात ना, मुंबईकर पुण्याला गेले तेव्हा काहीतरी थाट वेगळा असतो तुमचा. मुंबईकर जेव्हा पुण्याला जातात तेव्हा खरोखरच मुंबईकरांचा थाट खूप वेगळा असतो. आणि दुसरी गोष्ट पुणेकरांचा पण थाट खूप वेगळा असतो. ज्याप्रमाणे जसं काय इंडिया टीमने वर्ल्ड कपच मारले तसं ऍक्च्युली त्यांचं स्वागत होतं. ऍक्च्युली मुंबईमध्ये सध्या कॉम्पिटिशनच आहे. 7 थर, 8 थर, 9 थर, नाही तर 10 थर. आणि राहिली गोष्ट, परंपरा जर टिकून ठेवायची असेल ना, तर जीवाशी खेळ करून परंपरा टिकू नका. मला एवढंच बोलायचं आहे. कॉम्पिटिशन तर सगळ्याच गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन आहे, पण जेवढा कॉम्पिटिशन महत्व त्याच्यापेक्षा जास्त जीव महत्वाचा आहे. बरोबर आहे. आणि ठीक आहे, आपल्या गव्हर्नमेंटनी काही रूल ठेवले, त्या रूलच्या हिशोबाने चालून आपली परंपरा टिकवणे हेच खूप महत्वाचं आहे. तर दादा, आपण आता बोलत राहूच ह्या बाबतीत. आणि आज पाऊस पण आहे, पण या पावसामध्ये पण आपण जेव्हा दहीहंडी फोडायला जातो तेव्हा पण पाऊस असतो. बरोबर. पण ते म्हणतात ना, मुलांना एक स्टॅमिना वाढवावा, एक त्याच्यामध्ये ती तग धरून ठेवण्याची क्षमता असावी. अच्छा, काय म्हणजे विशेष काय असणार आहे? आणि प्रॅक्टिस आता कशी असते? आमची प्रॅक्टिस आता सध्या तर आमची प्रॅक्टिस वरच्या 81ची प्रॅक्टिस चालू आहे सध्या तर आमची. त्यांना घेऊन खांद्यावरती घेऊन त्यांना चालवणं, तुमच्या पॅसेजमध्ये चालवणं किंवा काय. आणि दुसरी गोष्ट, प्रॅक्टिसला आल्याच्यानंतर पहिला जो काय देवाचा मानपान देणं, त्याच्यानंतर आमची प्रॅक्टिस चालू होते. प्रॅक्टिस चालू झाल्याच्या नंतर आमचे 21 चालतात. 21 झाल्याच्यानंतर आमची प्रॅक्टिस 3च्या वरतीच प्रॅक्टिस चालू आहे. आणि अजून तर खूप वेळ आहे दहीहंडीसाठी. आम्ही तर बेसवाल्यानंतर नंतर बोलवणार आहे ॲक्च्युली. जेव्हा 15 दिवस असतील किंवा काय, अगोदर 3चाच वरचा सेट आम्ही सेटअप चालू ठेवतो. टॉप जरा तुम्ही एकदम पक्का करून. आम्ही टॉप पक्का करून घेतो, जेणेकरून पुढे काय प्रॉब्लेम नाही. आणि शिडीची अरेंजमेंट करायची. चालेल दादा, धन्यवाद. बोलूच आपण. ओके, थँक्यू सो मच. सध्या ज्या स्पर्धेच्या युगामधला आपलं अस्तित्व ह्या साईनाथ गोविंदा पथकाने कसं टिकून ठेवलंय, तर त्या संदर्भात पण आपण चर्चा करूया. तर माझ्या बरोबर आहे बोलण्यासाठी प्रशिक्षक मितेश जाधव. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलता साईनाथ गोविंदा पथक? साईनाथ गोविंदा पथक खरं तर ह्या सगळ्या लहान मुलांपासून चालू झाला. खरं म्हणजे त्याची स्थापना 2013 पासून झाली.
सुरुवातीला भंकस मध्ये 4 थर 3 थर असं करता करता 5 थर लागले. 5 थर मग 2-3 वर्ष 5 थर. त्या 5 थराच्या नंतर साईनाथ गोविंद पथकाने 6 थराला उडी मारली. 6 थराला ज्या वर्षी गोविंदांनी जेव्हा साईनाथ गोविंद पथकामध्ये मी जेव्हा कोचिंग करायला लागलो मला असं वाटतंय की 6 थर आमचे प्रॉपर लागायला लागले. प्रॉपर लागून आम्ही थर लागून 40 काउंटिंग करायचो. आमच्याकडे तर खाली लाद्या आहेत, मातीचं तर मैदान नाहीये, पण त्यातल्या त्यात पण आम्ही जिद्द ठेवली. साईनाथ गोविंद पथकाचं नाव मोठं केलं. 6 थर 2-3 वर्ष 6 थर लावून मग साईनाथ गोविंद 7 थर लावले. 7 थर 2 वर्ष 3 वर्ष 7 थर लागले. त्याच्यानंतर साईनाथ गोविंद पथक असाच चालू राहिला. मध्ये काही गोष्टी झाल्या, थोडंफार गोविंदा ढिल्ला झाला, कुठे इकडची पोरे तिथे तिकडची पोरे. नंतर परत मग आता आम्ही गेल्या वर्षीपासून म्हणजे 2023 पासून खरं सांगायचं झालं तर आम्ही साईनाथ गोविंद पथक परत उभं केलं. सुरुवातीला परिस्थिती ढासळत होती. 5 थर कुठे 7 थर कुठे 5 थर. सुरुवातीला परत ते सुरू झालं. 4 थर 5 थर. मग गेल्या वर्षीपासून आम्ही 5 थरला सुरुवात केली साईनाथ गोविंद पथकाने. आता साईनाथ गोविंदाचं स्टेप बाय स्टेप चढायचं आहे. एकदम उडी नाही मारायची, पण 6 थर लावायची जात कुठल्याही परिस्थितीमध्ये. म्हणजे एक मुलं पण तयार होतील आणि एक उंच उडी पण मारता येईल आपल्याला. जर ह्या वर्षी जर 6 थर लावले तर पुढच्या वर्षी 7 थराचा विचार केला जाईल किंवा काय, पण जिद्द ही सोडणार नाही. आता साईनाथ गोविंद पथक हा प्रॉपर उभं राहणार आहे आणि नाव कमवायचं जर असेल तर बाकी कशाने तो गोविंदातून नाव कमवायचं. प्रशिक्षक म्हणून एक जबाबदारी असते आपल्यावरती की मी जेव्हा माझी प्रॅक्टिस जेव्हा चालू करतो त्या प्रॅक्टिस चालू झाल्यापासून त्या प्रॅक्टिस संपेपर्यंत मला कुठल्याही मुलाची पडझड नको किंवा कुठल्याही मुलाला दुखापत नको. एकेका मुलाकडे बारकाईने लक्ष देता काय असतं तो. खरं सांगायचं झालं तर साईनाथ गोविंद पथक ऍक्च्युली त्याचं एक आपण बोलू शकतो ना की एक त्याचं अस्तित्व कसं माहितीये का की तिथे शिस्त आणि शिटीला मान आहे. ज्या गोविंद्यामध्ये शिटीला मान आहे ना तो गोविंदा कधीच प्रॉब्लेम मध्ये येत नाही. माझं तर मत असं आहे. सगळं व्यवस्थित चालू होतं. प्रत्येकाकडे बारकाईने नजर असते. कोण कुठे चढतोय कुठे कुठे सगळी बॉन्डिंग प्रत्येकाला दिलेली आहे. जसं आम्ही तसं तुम्ही बघायला गेलं तर आमच्या शिड्यांना पण आम्ही लोकांनी मोठ्या मोठ्या गोविंद्यांची नाव दिलेली आहेत. त्यांचा उत्सव वाढायचा. अशी मेन शिटी असतं गोविंदाला. एकीला माझगाव ताडवडी दिलेला आहे आणि त्याच्या समोरच्या शिडीला आम्ही लोकांनी जय जवानचं नाव दिलेलं आहे. जेणेकरून आम्हाला कुणाला सांगायला आदर्श एक त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही चला किंवा काय म्हणून. आणि त्याच्यामुळे काय माहितीये का आम्हाला आमच्या शिडीला जय जवानचं नाव दिले ना तर आमची शिडी प्रॉपर आहे. तो एक पोरांमध्ये तसा होप्स वाढलाय आणि आम्हाला सांगायची गरज लागत नाही. प्रत्येक शिडीला सांगितलेलं की बाई हा मुलगा इथे पाहिजे, त्या शिडीचा मॉनिटर तू आहेस. त्या हिशोबाने सगळी मॅनेजमेंट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोरं पण खूप मेहनत करतात. आता सध्या तर पोरं जिमला पण जायला लागलेत. कामावर पण आता जिमला पण प्रॅक्टिस पण टाइम टू टाइम जेवण आहे. सगळं व्यवस्थित आहे आणि सक्सेस होणार ही मला खात्री आहे. मुंबई सारख्या धकाधकीच्या वातावरणामध्ये जेव्हा आपला कामधंदा सांभाळून आपला प्रपंच सांभाळून जेव्हा मुलगा आपल्या मैदानामध्ये येतो तेव्हा एक विश्वास असतो एका प्रशिक्षकाला आणि त्या गोविंदा पथकातल्या प्रत्येका मुलाला त्याच्या मित्रांवरती विश्वास असतो. तो विश्वास असतो म्हणजे आपलं मंडळ कसं पुढे जाईल, आपलं मंडळ नावारूपाला कसं येईल हा विषय तर असतो. पण त्याचबरोबर आपल्याला ती मेहनत करायची असते. कशी मेहनत करून घेतात. आता मेहनत बोललो तर काय माहितीये का, मेहनत तर पोरं त्यांच्या परीने करतात आहेत. आता तुम्ही जर प्रत्येकाकडे बघायला तर आता पोरं पबजी खेळायचे बंद झालेत. पोरं पबजी खेळायचे बंद झालेत आणि सगळ्यांकडे ना प्रत्येक जण आपापल्या क्लिप बघत असतो. हा गोविंदा पथक कसा थर लावतोय. आता तुम्ही जर माझा जर मोबाईल आणला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं प्रत्येकाने पाठवले हे असे थर लावायचे ते असे थर लावायचे म्हणून. आता सध्या तर हे शेड्यूल चालू आहे. म्हणजे जो तो आपल्या परीने नाही बाबा आपल्याला सक्सेस व्हायचा प्रयत्न करायचे आपल्याला आणि सक्सेस व्हायचंय. हा मला एक गोष्ट सांगा की काही गोष्टी अशा असतात की आपल्याला जसं आपण आता बोललो की ह्या मंडळाचा आदर्श आहे, ह्या पथकाचा आदर्श आहे. मुलं तर तुम्हाला मेसेज करतात किंवा फोटो पाठवून हे करतात. असा कुठला एक प्रयत्न झाला की खरं म्हणजे तो मी विसरू नाही शकत की म्हणतात ना की तिथे आमचे ते एक म्हणतात ना आमची एक म्हणजे आमची एक शान तिथे आम्हाला राखायची होती. असा एक कुठला प्रसंग आहे.
असा प्रसंग तुम्हाला सांगायचा झाला ना तर काय माहितीये का, मला चांगलं आठवतंय ज्या वर्षी आम्ही 7 थर लावले. मला चांगला अनुभव आहे त्या गोष्टीचा, की मी सकाळी घरी निघताना बाबांना सांगून निघालेलो, साईबाबांना, की बाबा आज तुम्ही लाज राखा. त्यांनी ती लाज राखली, सक्सेस केला. दादा, डोळ्यातले अश्रू भरपूर काही सांगतात, पण त्याचबरोबर एक मुंबईसारख्या ठिकाणी चाकरमानी पद्धतीने आपण जे जीवन जगतो आणि त्याचबरोबर आपण आपला मित्र परिवार सांभाळतो, हा खरा त्यांचा विश्वास आहे. त्याबद्दल सगळे काय मेहनत आहे पोरांची, दुसरं काय. बरोबर की नाही, जसे मेहनत करशील तसं नाव कमवतील. इथपर्यंत आहे ना, माझ्या अंगावर आता काटा येतोय. इथपर्यंत येणं नाही, घालतात ना ही शिट्टी, ह्याच्यासाठी लय बघितलंय ह्यांनी, लय म्हणजे उन्हाळे पावसाळे दिवसाची रात्र केली आहे. काय 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 फक्त एक आहे, प्रत्येक गोष्ट करताना भावांनो सिरियसली करा. काय नाही, ह्यांना एवढा रिस्पेक्ट तुम्ही देताय ना, आत्ता नाही लाईफ टाईम तर द्या तुम्ही रिस्पेक्ट, पण इथे आल्यावर त्या जागेला पहिलं रिस्पेक्ट द्या. भले आपण काही करू शकतो, मी काही करू दे, पण भाई इथे आलं ना, आपल्याला काय करायचंय, आपल्याला जे जिथे रिस्पेक्ट आपल्याला देतात ना लोक, अजून कसा वाढेल ना त्याच्याकडे लक्ष द्या. बाकी काय मित्रांनो, संघर्ष काय असतो आणि त्या संघर्षामध्ये आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण करायचं, ते कुठल्याही बाबतीत असू दे, पण माझा गोविंदा पुढे गेला पाहिजे, माझी मुलं पुढे गेली पाहिजे, यासाठी असलेला एक दादांचा ध्यास. दादा, मुंबईमध्ये आपण विविध ठिकाणी तर जातो, बरोबर, पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला बोलवतात लोक आणि आमंत्रण देतात आणि आग्रहाने आपण तिथे जातो. मग त्याच्यासाठी मुंबई असू दे किंवा मुंबईच्या बाहेरचा असू दे, विषय काय आहे तुमच्याबद्दल, काय बोलता त्या बाबतीत? ऍक्च्युली मुंबईमध्ये गोविंदा आहे ना, हा तर गोविंदा ठीक आहे, कॉम्पिटिशनचा गोविंदा आहे, पण पुण्याला जो रिस्पेक्ट आहे ना गोविंद्याला, तो मुंबईमध्ये कुठेच नाही. मुंबईमध्ये मोठ्या गोविंद्यांना रिस्पेक्ट आहे. आज तुम्हाला सांगतो ना, मुंबईमध्ये 5 थर तुम्ही जर घेऊन गेलात ना, तर तुम्हाला 10व्या नंबरवरती उभं करतील. म्हणजे बाबा याचे 5 थर आहेत ना, याला थांबव जरा, पण मोठ्या गोविंदांना. पण पुण्याला ना तुम्ही तसं काय वर्ल्ड कप जिंकून आलात तुम्ही, पुण्याला तसा रिस्पेक्ट आहे. भले मग तो एखादा रिक्षावाला तरी बघितलं ना रिक्षावाल्यांनी, तुम्ही मुंबईवरून आलात ना, जरा आमच्यावर एक फोटो काढता का, हा रिस्पेक्ट पुण्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याला जिथे लास्ट संडे असते ना, ती लोक जेवढी मुलं जातात पुण्याला, त्यांचा जेवणाचाही खर्च ती लोक करतात. फक्त हंडीच नाही, रिस्पेक्ट बरोबर त्यांना असं सुखरूप सोडतात जसे ते मुंबईवरून घरी आलेत, मुंबईवरून जसे पुण्याला आलेत ना, तसे पुण्याला येणार घरी पण जाऊ दे. कारण कसं होतं की सगळ्याच गोष्टी आपण पुण्याला घेऊन जाऊ शकत नाही, मग जेवणाचा पण विचार करायला लागतो, पण ती लोक सगळं मॅनेज करतात. असं आता गेल्या वर्षी आमचा त्या लोकांनी एवढा रिस्पेक्ट केला ना, की त्यांनी एक आमच्यासाठी हॉटेल बुक केलं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही इथे जाऊन जेवा, तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. आम्ही तिथे जाऊन जेवलो, ती लोक बघायला आले, आमच्यावर फोटोग्राफी पण केली, सगळं काय व्यवस्थित केलं. त्याच्यानंतर आम्हाला असं म्हणजे जशी काही इंडिया टीम आलेली तसं आम्हाला हा पुढच्या वर्षी येणार ना, आता अजून तर नाही, पण आता पुढच्या महिन्यापासून त्यांचे फोन चालू होतील किंवा काय झालं ह्या वर्षी येत आहे ना, आम्हाला भेटायला या ना किंवा काय म्हणून. म्हणजे रिस्पेक्ट आहे आणि त्याचबरोबर एक गेल्याच्या नंतर म्हणतात ना, म्हणजे कौतुकाने बघतात की ही आता मुलं काय करतील आणि काय करतील. सुरक्षितता आपण बघतोय की पडझड भरपूर होते, पण त्याचबरोबर छोटे गोविंदा जास्त करून त्याच्यामध्ये मॅच्युरिटी किंवा म्हणतात ना एक संख्या किंवा पाठबळ ते खूप कमी असतं. कधी जास्त करून जी मुलं जी वरती चढणारी आहेत ती जेव्हा उतरतात किंवा जेव्हा पडतात ते खूप फोर्सने पडतात. बरोबर, पकडणाऱ्यांची पण संख्या कमी असते. काय विषय आहे इकडे? काय विषय इकडे विषय असा आहे ना की मुळात म्हणजे काय माहिती का, पडेपर्यंत आपण थर लावतच नाही जागेवरती. आता जरी आमचे 6 थर लागले जागेवरती, तरी पण आम्ही टॉपरला आमच्या उभं नाही करणार. टॉपरला ज्या दिवशी दहीहंडीला निघायचं आहे, ज्या दिवशी आमच्या इकडे साईबाबांचं मंदिर आहे, जागेवाला आहे, सात्यासर देवी मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, त्या लोकांना सगळ्यांना मानपान दिल्याच्या नंतर इथे 6 थर प्रॉपर लावणार, तेव्हाच बाहेर निघणार.
आणि राहिली गोष्ट पडायची तर आमच्याकडे फास्ट एड बॉक्स असतोच. त्याच्यानंतर वरपासून खालपर्यंत सगळ्यांचा जो विमा जे इन्शुरन्स चालू आहे ते सुद्धा प्रॉपरच, अशातला काही भाग नाही. आणि माझं तर मत असं की जीवाच्या आकांतावरती खेळ खेळू नका. खेळ तर दरवर्षीच, कॉम्पिटिशन तर दरवर्षीच आहे, खेळ पण दरवर्षीच आहे, पण जीवाच्या आकांतावरती नको. ठीक आहे, हाऊस झाली पूर्ण, संस्कृती ठेवली टिकून, 4 लोक चांगले म्हटले, 4 लोक बघायला आले, बस झालं, अजून काय पाहिजे. दादा, स्पॉट इन्शुरन्स एक प्रकार आहे आपला, स्पॉट इन्शुरन्स. आयोजकांकडून काय अपेक्षा असते की छोटी मंडळांचा पण एक वेगळा स्लॉट असला पाहिजे, की जी छोट्या प्रमाणात म्हणजे मंडळे येतात, कोण 5 लावतो, कोण 6 लावतो, कोण 7 लावतो. आयोजकांकडून अपेक्षा, आयोजकांकडून एवढीच अपेक्षा आहे, आयोजक लेडीजचे 5 तर उभे करू शकतो, जेंट्सचे 5 तर उभे करू शकत नाही. तुमचा नंबर 10वा असणार ना तर तुम्हाला अजून पारी टाकणार, तू अजून थांब, थोडा उशीर थांब, थोडे लेडीज आलेली आहे. लेडीजचे तीन थर जरी असले तरी पण त्यांना प्राधान्य असतं, पण छोट्या गोविंदांना 5 थराला प्राधान्य नाहीये, आणि मुंबई सारख्या एरियामध्ये तर नाहीच आहे. त्यासाठी आयोजकांचं एवढं की सगळ्यांना रिस्पेक्ट, म्हणजे गोविंदा आहे 2 दिवसामध्ये उभा राहत नाही. आता पूर्वी आमची तयारी गुरुपौर्णिमेला उत्सव करायचा, इथे नारळ फोडायचं, त्याच्यानंतर प्रॅक्टिस चालू असायची. पण यावर्षी म्हटलं की आपण लवकर प्रॅक्टिस चालू करू, की पाऊस जरा पुढे सरकलाय, पुढे पावसाचे 15 दिवस जरी गेले तरी आपण पुढे प्रॉपर तेच दिवस भेटत आपल्याला परत, म्हणून आम्ही लवकर प्रॅक्टिस चालू केली. आणि लवकर प्रॅक्टिस करून सुद्धा मुंबईमध्ये काही मान नाहीये, काही रिस्पेक्ट नाहीये. मुंबईमध्ये रिस्पेक्ट कुठे आहे, जिथे कोण नाही येत ना, हा तुम्ही लावा, तुम्ही थर लावा, आम्ही बघतोय, बस एवढाच बेस आहे. त्याच्यामुळे आयोजकांना एवढंच बोलेन की सगळ्यांना रिस्पेक्ट द्या. गोविंदा 2 दिवसामध्ये उभा राहत नाही, खूप मेहनत करायला लागते. दादा, माझा आता एक शेवटचा प्रश्न जाता जाता, गोविंदा जेव्हा बाहेर निघतो, माझा म्हणजे प्रशिक्षकांना नव्हे तर सगळ्यांना तो एक विषय असतो, म्हणजे बोलायचा भाग असतो, की माझा मुलगा जेव्हा सकाळी बाहेर निघतो ना तेव्हा मला संध्याकाळी पण तो मला तसाच हवाय. बरोबर, काय बोलतं त्या गोष्टीबद्दल? बोलायचं झालं तर खरोखर तुम्ही मोठाच प्रश्न विचारला. खरं म्हणजे सगळीच जबाबदारी असते, सगळी जबाबदारी घ्यायला सुद्धा लागते. गाडीपासून मुलांपासून सगळं इथे इंस्ट्रक्शन दिलं जातं. भले छोटा गोविंदा असला तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीची इंस्ट्रक्शन दिली लागते. साईनाथ मंडळाशी निगडीत आहेत त्याच्यापेक्षा जी मुलं बाहेरून येतात आम्ही त्यांना जास्त रिस्पेक्ट करतो. भले इकडचा मुलगा बसमध्ये उभा राहिला तरी पण चालेल, त्याला कुठे थरायला उभं राहता नाही, पण बाहेरचा जो मुलगा येतो त्याला पहिला रिस्पेक्ट द्या, त्याला सीट बसायला जागा द्या किंवा काय. तसे सुखरूप जाते, जसे सुखरूप या. तसे आम्ही लोक काय करतो, 2 बसमध्ये 4 मॉनिटर असतातच आमचे. एका बसमध्ये मी असतो, माझ्यावर अजून एक 2 जण असतात. दुसऱ्यामध्ये काही गडबड असली, ती बस थांबली की आपली पण बस थांबली पाहिजे. असं नाही की मला तिथे जाऊन झेंडा नाही लावायचा आहे, मला माझ्या सगळ्या पोरांना घेऊन जायचं. त्याच्यामुळे ती बस थांबली की आपली पण बस थांबणार. बाबा काय प्रॉब्लेम आहे, काय एकाच ठिकाणी सगळ्या काय गोष्टी होणार, आणि एकमेकांची काळजी घेणं हे मेनच आहे. प्रत्येक जण प्रत्येकाची काळजी घेत असतं. त्याच्यामुळे आपला जसा गोविंदा घरातून बाहेर निघतो तसाच रात्री घरामध्ये पण येतो. तर मित्रांनो, असं आपलं साईनाथ गोविंदा पथक मंडळ जरी आज छोटं असलं पण ते मनाने खूप मोठं आहे. त्याचं कारण म्हणजे प्रत्येका गोविंदाच्या मनामध्ये एक विषय आहे की आपला गोविंदा हा किती पुढे जाईल, कसा पुढे जाणार आहे, ह्याचाच एक विचार आहे. धन्यवाद. चल बैलेंसिंग कर.
लावले. काय बोलतो भाई? काय म्हणतात तुम्ही? ठीक ना. अरे मी काय बोलतो की प्रॅक्टिस दररोज होत असते आपली, पण कधी कधी म्हणतात ना की आज लय पाऊस आहे रे, आज नको जायला. कंटाळा येतो काय रे? नाही, कंटाळा नाही येत. आतमध्ये जोश असतो ना. ओके कसला कंटाळा? ओके. काय काय म्हणजे मंडळाला आपल्याला घेऊन जायचंय, पथकाला पण पुढे घेऊन जायचंय, पण म्हणतात ना की जरी मी एकटा असलो तरी पण माझ्याबरोबर सर्व हवेत. काय असतात प्रयत्न, म्हणजे चला म्हणून तुम्ही आता काय कंटाळा करताय? कंटाळा असा जर कोणाला नसतो, सगळ्यांच्या अंगात मस्त एकदम जोश आहे. यावेळी 6 कसे तरी लावायचे. अरे ते दादानी सांगितले मग उभे करायचेच आहे, Yes. कुठे पण असू, पण ठरात राहायचंच आहे कसं. थँक्यू. प्रणित भाई, तू म्हणजे एक म्हणतात ना या थरामधला एक टॉपचा पिलर आहे, म्हणजे ह्यांनी म्हणजे माझ्यावर एक दाखवलेला विश्वास आहे. पहिलं तर जो आमचा कोच आहे त्यांनी आम्हाला एक होप दिली की तुम्ही केलंच तर त्यांचं पण नाव पुढे होईल आणि त्यांचं एक साईनाथ गोविंदा पथक आहे, हा एक ते एक नाव पुढे होईल. बरोबर. आणि सर्वांची साथ असते म्हणून मला पण एक वरती जायला भीती नसते, कारण एकामेकांवर आपण उभे राहून तरच आपण वरती जाऊ शकतो. बरोबर. म्हणून मला काय एवढं हे वाटत. जेव्हा थर चढतात म्हणजे मुलांना एक अशी प्रॅक्टिस असते की तुम्ही वेट ट्रान्सफर करायला शिका. म्हणजे वन साईड जात आहे, पाय लॉकिंग कसे करायचे त्यापासून, म्हणजे पाय कुठल्या मुवमेंटला कुठे ठेवायचा, फ्रंट बॅक असतो किंवा अजून जे टेक्निकल वर्ड आपण म्हणतो. म्हणजे मुलं दररोज येतात, शिकतात, जातात. काय चॅलेंजेस असतात मुलांना शिकवण्यामध्ये? ऍक्च्युली मुलांना शिकवण्यामध्ये तेच मेन चॅलेंज आहे की वेट डिवाइड करायला शिका. हां, ज्या दिवशी तुम्ही वेट डिवाइड करायला शिकाल ना त्या दिवशी तुमची जागा फिक्स झाली समजायची. बरोबर. मेन तेच आहे त्याच्यामध्ये गोविंदामध्ये. बरोबर. आणि वेट डिवाइड करण्याचा एक चांगला फॉर्म्युला म्हणजे आपला पाय गुडघ्यामध्ये थोडासा बँड करून टाका. ताट पाय कुठल्याही गोविंदाचे ताट पाय नाही पाहिजे, थोडेसे बँडच पाहिजे की जेणेकरून तो वेट डिवाइड करता येतो, मुवमेंट करता येतो. जेणेकरून समजा जरी जात असेल तरी पण तो एका पायावरती वजन देऊन तो परत उभा करू शकतो. मुंबई सोडून जेव्हा जातो, जसे पुण्याला जाता, पुण्याचा अनुभव सांगा जरा मला. तर तसं बोललं तर आम्ही आता वर्षाने आम्ही एकदा भेटतो सर्वजण. तसं तर टाईम भेटत नाही पण आम्हाला, तर वर्षाने एकदा भेटून तो एक उत्साह बोलतो ना, एक वर्षाने एकदा सण येतो आमच्याकडे. तो उत्साहाने आम्ही तिकडे जाऊन जे हांडे रचतो, थर रचतो आपण, ते उत्साह बघून ना माणसाला एक म्हणजे एक एन्जॉयमेंट वाटते. एन्जॉयमेंट आणि एक बोलतो ना, एक बोलतात आज न दिसलेली माणसं पण दिसतात तिथे आपल्याला. कुठल्या भागात लोक म्हणजे पुण्यामध्ये सध्या आम्ही पिंपरी चिंचवडला तिकडे जातो आणि अजून 2-3 ठिकाणी आहेत असे. पुण्यामध्ये प्रॉपर जेवढं पुणे आहे तिथे प्रॉपर सगळीकडेच हांडे आहेत. ओके. हां, दगडूशेठ पासून आपल्या बुधवार पेठ पासून शनिवार वाड्यापासून अच्छा भरपूर हांडे आहेत पुण्याला. पण तिथे म्हणजे म्हणतात ना की ते मुंबईकर म्हणून जाणं लय थाट वेगळा असतो. खूप 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 आहे ना. खरोखरच. कुठल्या थराला आहेस का शिडीला आहेस? 3 मध्ये. 3 मध्ये. वर्षभरात ही जेवढी मुलं आहेत ना, हे वर्षभरात ह्यांची महिन्याला 2 महिन्याला कन्फर्म कुणाची तरी भांडणं होतच असतात. बरोबर. कुठलाही पथक घ्या तुम्ही, हां 30 ते 50 पोरं कधी एकाच्या म्हणण्यावर चालणार नाही. कुणाचे थॉट्स बदलतात, कुणाचे थॉट्स नाही बदलत. तर कोण ऍग्री होतं कुणाच्या थॉट्सनी, तर कोण डिसएग्री होतं कुणाच्या थॉट्सनी. बरोबर. तर 30 पोरं तर एकाच्या थॉट्सनी चालणार नाहीत. 10चा वेगळा ग्रुप असतो, 10चा वेगळा ग्रुप असतो. पण जेव्हा हा वर्षाने दहीहंडीचा सण येतो ना, तेव्हा ही पोरं एकत्र होतात. त्यांना व्हायचंच आहे एकत्र. का? कारण की आपला सण आहे. आपण एकामेकावरून चढून दहीहंडी लावायचीच आहे. आपल्या पथकाचं नाव झालंच पाहिजे, आपल्या कोचचं नाव झालंच पाहिजे. ह्याच एका लक्षाने सगळे एकत्र येतात दहीहंडीमध्ये. म्हणून हा दहीहंडीचा सण आपण संस्कृती म्हणून साजरा करायचा. ना आपल्याला काय पैशाची गरज आहे ना काय गरज आहे. आपल्याला नाव भेटलं, संपला विषय. पैसा आज आहे, पुढच्या वर्षी तो पैसा राहणार नाही. पुढच्या वर्षी परत आपण दुसरा कमावू शकतो. सणाला सणासारखं साजरा करा. सणाला नोकरी नका बनवू. विश्वास ठेवा सगळ्यांवर.
एकमेकांना धरून चाला तरच आपले थर लागतील, नाहीतर कधीच थर आपले लागणार नाही.